Welcome to Learn Friends, learn everything online. In the last videos, we have gone through the gravitation chapter. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बघितलेत, केपलर्स लॉस बघितलेत. ठीक आहे, त्यानंतर बरेचसे टॉपिक्स बघितलेत. टाइम आपला न झाला होता, आपण जाऊयात ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीकडे. ठीक आहे, तर व्हॉट डू यू मीन बाय ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी? आय थिंक यू मे हॅव हर्ड दिस वर्ड लॉट ऑफ टाइम्स ऑर सो मेनी टाइम्स. खूप वेळेस तुम्ही हा शब्द ऐकला असेल, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सलरेशन हा शब्द ऐकला असेल. ठीक आहे, तर आज जाऊयात ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीकडे. तर बघूयात ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नेमकं काय. सो नाम में ही सब कुछ है, ऐसा बोलते हैं ना. उसी तरह एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटेशनल फोर्स और द एक्सेलरेशन कॉज्ड बाय. एक्सेलरेशन केव्हा होतो? ज्यावेळेस एखादा फोर्स आपण अप्लाय करतो. ठीक आहे, त्याच्यामुळे जे एक्सेलरेशन घडतंय, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो ॲक्सेलरेशन. इथं जे ॲक्सेलरेशन आहे दॅट इज ओनली अँड ओनली ड्यू टू द ग्रॅव्हिटी ऑर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं किंवा ग्रॅव्हिटीमुळं जे ॲक्सेलरेशन कॉज होते त्याला म्हणतो आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दॅट इज द ॲक्सेलरेशन प्रोड्यूस्ड इन द बॉडी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी सोडलं तर बाकी त्याच्यावर कसल्याच प्रकारचा फोर्स ॲक्ट होणार नाही. ठीक आहे, अशा ॲक्सेलरेशनला आपण म्हणतो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा डेरिवेशन करणार आहोत आपण, आणि इट इज डिनोटेड बाय स्मॉल जी. ठीक आहे, हे कशाने डिनोट करतात? स्मॉल जी ने डिनोट करतात. सो इट इज डिनोटेड बाय स्मॉल जी. नेक्स्ट, लेट्स गो थ्रू इट्स एक्सप्रेशन्स. लेट्स जस्ट कन्सिडर अ बॉडी ऑफ मास, or let's consider an object of mass small m which is situated at a distance of r from the center of the earth. तो सेंटर ऑफ अर्थ पासून r अंतरावरती आहे. ठीक आहे, असं कन्सिडर करा. तर सेंटर ऑफ अर्थ पासून जर r अंतरावरती असेल तर त्याच्यावरती अर्थ एक्झर्ट करणारा फोर्स किती असेल? द फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ और द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द अर्थ अँड ऑब्जेक्ट किती असेल? ऑफकोर्स इट इज एफ इज इक्वल टू कॅपिटल जी m upon r square, where capital M is the mass of the earth. ठीक है, capital G is the very good, it's universal gravitation constant. G a universal gravitation constant. The value of G remains constant whole universe. That's why it is called as universal gravitation constant. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे? 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. वी हॅव सीन ऑल दिस थिंग्स. त्यानंतर आर ए डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट, दॅट इज सेंटर ऑफ द अर्थ पासून ते तर ऑब्जेक्ट पर्यंतचा जो अंतर आहे, ठीक आहे, तो आहे तुमचा कॅपिटल आर. इथं ऑब्जेक्ट अर्थवरती प्लेस असल्यामुळं, ठीक आहे, त्याचा जो डिस्टन्स आहे तो फक्त रेडियस ऑफ द अर्थ एवढाच असणार आहे. ठीक आहे, दॅट्स वाय वी हॅव टेकन ॲज आर ॲज रेडियस ऑफ द अर्थ. म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट आणि अर्थ मधला जो अंतर आहे, ठीक आहे, ऑब्जेक्ट आणि अर्थ मधला जो अंतर आहे तो आपण काय घेतलेला आहे? आर. बिकॉज ॲज द ऑब्जेक्ट इज सिच्युएटेड ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ, वी कॅन से, ठीक आहे, और व्हेरी नियर टू द अर्थ, ऑन व्हेरी नियर टू द सर्फेस ऑफ द अर्थ. ठीक आहे, दॅट्स वाय वी हॅव टेकन आर ॲज अ डिस्टन्स. चलो नेक्स्ट, एफ इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर असेल. ठीक आहे, त्यानंतर वी नो फक्त त्याच्यामध्ये काय केलंय? एफ इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर आहे. ठीक आहे, आय थिंक यू कॅन टेक हा जो एम आहे तो इकडे मी डिनॉमिनेटरला घेऊ शकतो. सो इट इज एफ अपॉन एम इज इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, नेक्स्ट, but here what is happening is the acceleration is given by acceleration due to gravity, right? The acceleration is given by acceleration due to gravity, and we are having by Newton's second law. Newton's second law काय सांगतो? F is equal to ma, that is mass into acceleration, that is a is equal to force upon mass. A is equal to काय? Force upon mass. पण इथं जो acceleration आहे तो काय? तो acceleration due to gravity आहे. इथं जो ॲक्सलरेशन आहे तो कसा आहे? तो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एवढा आहे. म्हणजे हिअर ए इज इक्वल टू जी, देअरफॉर जी इज इक्वल टू फोर्स अपॉन मास, दॅट इज एफ अपॉन एम. हिअर जी इज इक्वल टू एफ अपॉन एम, दॅट इज एफ अपॉन फोर्स अपॉन मास असेल. ठीक आहे, तर जी इज इक्वल टू फोर्स अपॉन मास आहे. पण फोर्स अपॉन मास बाय इक्वेशन नंबर 1 वी कॅन सी इट हिअर बाय इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 आपण पाहू शकतो की एफ अपॉन एम इज नथिंग बट इक्वल टू व्हॉट? gm upon r square.
hence g is equal to gm upon r square, hence g is equal to gm upon r square. ठीक है, so this is the formula for acceleration due to gravity. ठीक है, so from this above equation, that is g is equal to gm upon r square, we can conclude that, ठीक आहे, आपण कन्क्लूड करू शकतो, काय कन्क्लूड करू शकतो की ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे, ठीक आहे, इट इज डिपेंडिंग ऑन मास ऑफ द अर्थ. ते कशावरती डिपेंड आहे, ते मास ऑफ द अर्थ वरती डिपेंड आहे. ठीक आहे, दुसरा कशावरती डिपेंड आहे, दुसरा डिपेंड आहे द डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड सेंटर ऑफ द अर्थ. इट डिपेंडिंग ऑन द डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट अँड सेंटर ऑफ द अर्थ, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, इट इज डिपेंडिंग ऑन द मास ऑफ द अर्थ. ठीक आहे, ह्या दोन गोष्टीवरती डिपेंड आहे. इट इज नॉट डिपेंडिंग ऑन द मास ऑफ द ऑब्जेक्ट. तो मास ऑफ द ऑब्जेक्ट वरती डिपेंड नाही आहे. ठीक आहे, इट इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट. दॅट इज इफ आय थ्रो द टू ऑब्जेक्ट्स, ठीक आहे, फ्रॉम सम हाईट, एखाद्या हाईटवरून मी दोन ऑब्जेक्ट्स टाकलेत. ठीक आहे, एकाचा मास समजा काहीतरी जास्त, एखादा समजा 100 किलो असेल, दुसरा 10 किलोचा असेल. ठीक आहे, दोन्ही वस्तू जर मी एका हाईटहून खाली टाकल्या, ठीक आहे, तर खाली पोहोचायचा जो वेळ आहे, ठीक आहे, or my question is which object will reach the ground earlier. ठीक है, the answer is both the objects which will reach the surface of the earth simultaneously, because the acceleration due to gravity here is independent of mass of the object. ठीक है, mass of the earth same आहे, distance of the object from the center of the earth हे सुद्धा सेम आहे. त्याच्यामुळे दोन्ही ऑब्जेक्टचं ऍक्सेलरेशन हे इक्वल होईल आणि दोन्हीही इक्वल वेळेमध्ये सरफेस ऑफ द अर्थ वरती पोहोचतील. ठीक आहे, चलो लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड. ठीक है, फ्रॉम द अबव रिलेशन वी कंक्लूड दैट द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी डिपेंड्स ऑन नंबर 1 मास ऑफ द अर्थ. ठीक है, नंबर 2 डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. इट इज डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ वरती डिपेंड आहे. दुसरा कशावरती डिपेंड आहे, मास ऑफ द अर्थ वरती. ठीक आहे, नेक्स्ट आता बघूयात फॅक्टर्स दॅट एफेक्ट द व्हॅल्यू ऑफ जी. ठीक आहे, कोणते कोणते फॅक्टर्स आहेत की जे एफेक्ट करतात जी वरती. आपण तर बघितले दोन, एक मास ऑफ द अर्थ आहे आणि दुसरा डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ आहे. हे तर आहेतच फॉर्म्युलानुसार. ठीक आहे, दुसरी गोष्ट कोणती गोष्ट म्हणजे ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी कशा प्रकारे इन्क्रीज होते आणि कशा प्रकारे डिक्रीज होते. ठीक आहे, पहिला फॅक्टर आहे शेप ऑफ द अर्थ. As we know, the shape of the earth is spherical. ठीक आहे, अर्थचा शेप कसा आहे, स्पेरिकल आहे. ठीक आहे, स्पेरिकल आहे पण त्याच्यामध्ये फ्लॅट अँड स्पेरिकल आहे, त्याला आपण ऑब्लेट म्हणून सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, दॅट इज द शेप ऑफ द अर्थ इज स्पेरिकल, दॅट इज इट इज इन दिस वे. ठीक आहे, आय कॅन ड्रॉ इट हिअर. ठीक आहे, किंवा तुम्ही मला इथे पाहू शकतात. ठीक आहे, म्हणजे इट इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल, इट इज फ्लॅटेंड ॲट द पोल्स. ठीक आहे, म्हणजे पोल्स पाशी त्याचा जो रेडियस आहे तो काय असेल, तो कमी असेल. आणि ब्लस्ड ॲट द इक्वेटर, म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ ॲट द इक्वेटर इट विल बी मोर ॲज कम्पेरेबल टू रेडियस ऑफ द अर्थ ॲट द पोल्स. सो द रेडियस ऑफ द अर्थ ॲट द पोल्स इज लेस दॅन दॅट ऑफ द इक्वेटर. ठीक आहे, रेडियस कमी झाला कुठं, कोणत्या जागी, पोल्सला. ठीक आहे, रेडियस कमी झाला याचा अर्थ आपला जीचा फॉर्म्युला काय, जीचा फॉर्म्युला आहे जी इज इक्वल टू जीएम अपॉन आर स्क्वेअर. जी इज इक्वल टू काय, जीएम अपॉन आर स्क्वेअर आहे. सो ॲज द जी इज इक्वल टू जीएम अपॉन आर स्क्वेअर, आर ची व्हॅल्यू जी आहे ती पोल्सला कमी आहे. आर ची व्हॅल्यू जी आहे ती पोल्सला कशी असणार आहे, कमी असणार आहे. पोल्सला आर ची व्हॅल्यू कमी असणार आहे, त्याचा स्क्वेअर केला म्हणजे इट इज आर. जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर, राईट. जी ची व्हॅल्यू कमी झाली याचा अर्थ आर ची व्हॅल्यू कमी झाली याचा अर्थ जी ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली वाढेल, बिकॉज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल ना. ठीक आहे, सो आर ची व्हॅल्यू कमी झाली याचा अर्थ जी ची किंमत ऑटोमॅटिकली वाढेल, म्हणजे पोल्सला जी ची व्हॅल्यू ग्रेटर असेल, वाईल इक्वेटरला जी ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली कमी असेल. ठीक आहे, hence the value of g is highest at the pole, that is near about 9.823 meter per second square, and it decreases as we move towards the equator, and equator ला सगळ्यात कमी असेल, किती असेल, 9.78. ठीक आहे, it is 9.78. so you can see it here, I have given you the diagram. एक डायग्राम दाखवलेली आहे. या ठिकाणी रेडियस ऑफ द अर्थ जो आहे, या ठिकाणी रेडियस ऑफ द अर्थ जो आहे, ठीक आहे, कुठं, इक्वेटरला. हा इक्वेटर आहे तुमचा आणि हा तुमचे पोल्स आहेत. ठीक आहे, सॉरी
हा तुमचा इक्वेटर आहे आणि हे पोल्स आहेत, नॉर्थ पोल साऊथ पोल. ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता हा रेडियस जो आहे, हा रेडियस हा काय कमी आहे कशाच्या कंपॅरिझनमध्ये, याच्या कंपॅरिझनमध्ये. ठीक आहे. हा रेडियस जर कमी असेल याचा अर्थ जी ची व्हॅल्यू जास्त असेल. ठीक आहे. बिकॉज जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. जी इज इक्वल टू काय, जी एम अपॉन आर स्क्वेअर आहे. ठीक आहे. सो ॲज जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर, आर कमी झाला याचा अर्थ जी ची व्हॅल्यू वाढलेली आहे. ठीक आहे. सिमिलरली जर तुम्ही इक्वेटरला बघितलात, इक्वेटरला रेडियस ऑफ द अर्थ इज मोर कम्पेरेबल टू पोल्स. ठीक आहे. मग पोल्सच्या कंपॅरिझनमध्ये आरची व्हॅल्यू जर जास्त असेल, आरची व्हॅल्यू जास्त याचा अर्थ जी ची व्हॅल्यू कमी झाली, बिकॉज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. ठीक आहे. सो जी ची व्हॅल्यू कमी झाली. ठीक आहे. म्हणजे जवळपास जनरली 9.7, यू कॅन सी द डिफरन्स, 9.78 आणि इथं पोल्सला किती आहे, 9.83. दॅट इज स्लाइट डिफरन्स, नियर अबाउट 0.5%चा एक डिफरन्स तो जाणवतो आपल्याला. ठीक आहे. तर हा पाहिल्यात आपण पहिला इफेक्ट. ठीक आहे. विच इज इफेक्टिंग ऑन द व्हॅल्यू ऑफ जी. ठीक आहे. आता आपण दुसरा इफेक्ट बघूयात, दॅट इज द शेप ऑफ द अर्थ झाला. नेक्स्ट लेट्स सी हाईट. ठीक आहे. सो ॲज आय मूव हायर फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ, ठीक आहे, द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द अर्थ अँड द ऑब्जेक्ट व्हॉट हॅपन्स, इट इन्क्रीजेस. ऑफकोर्स काय होईल, तो इन्क्रीज होत जाईल. ठीक आहे. सेंटर ऑफ द अर्थ पासून जसा मी वरती जाईल तसा सेंटर ऑफ द अर्थ पासून ऑब्जेक्ट मी जसा वरती नेईल. ठीक आहे. तेव्हा काय होईल, तर सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट पासून हा जो अंतर आहे, ठीक आहे, तुमचा आर जो आहे तो काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. ठीक आहे. आर जर इन्क्रीज होत जाईल याचा अर्थ काय हो, याचा अर्थ आहे ॲज द आर इज इन्क्रीजिंग, आर जर इन्क्रीज झाला तर जी ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली काय होऊन जाईल, कमी होत जाईल. ठीक आहे. मीन्स द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ॲज आय मूव्ह हायर फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ. ठीक आहे. किंवा एका सर्टन हाईटला मी ऑब्जेक्ट नेऊन ठेवला तर ऑब्जेक्ट आणि सेंटर ऑफ द अर्थ मधला अंतर जो आहे तो काय होत जातो, तो वाढत जातो ॲज द ऑब्जेक्ट इज इन्क्रीजिंग. ठीक आहे. जसा ऑब्जेक्टची हाईट वाढत चाललेली आहे तसा दोन्ही मधला गॅप सुद्धा काय होत चालला, वाढत चालला. दोन्ही मधला गॅप वाढत चालला याचा अर्थ आरची व्हॅल्यू वाढत चालली. ठीक आहे. आरची व्हॅल्यू वाढत चालली याचा अर्थ काय, याचा अर्थ जी ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली कमी व्हायला पाहिजे, बिकॉज जी इज युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. ठीक आहे. सो लेट्स गो थ्रू द स्लाइड. ॲज द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ इन्क्रीजेस, then the distance between object and the center of the earth also increases. As a result, the value of g decreases. व्हॅल्यू ऑफ जी काय होते, कमी 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 होत जाते विथ इन्क्रीज इन हाईट. ज्या प्रकारे हाईट वाढेल त्या प्रकारे जी ची व्हॅल्यू कमी कमी होत जाईल. ठीक आहे. ओके. थर्ड फॅक्टर विच इज मोस्ट इम्पॉर्टंट, दॅट इज डेप्थ. बऱ्याच विद्यार्थ्यांना काही गैरसमज आहे डेप्थ बद्दल. ठीक आहे. तर बघूयात डेप्थ मध्ये. इथं एक डायग्राम तुम्हाला दाखवतो मी. आय थिंक यू कॅन सी हिअर, राईट. तर इथं तुम्ही डायग्राम पाहू शकता. जस्ट मी माझी इमेज थोडीशी कमी करतो. ठीक आहे. तर या ठिकाणी एक ऑब्जेक्ट ठेवलाय मी. ठीक आहे. एक ऑब्जेक्ट ठेवलाय म्हणजे एक माणूसचं चित्र दाखवलंय. ठीक आहे. इथं हा समजा अर्थ आहे पूर्ण, हा जो आहे हा विच आय एम शोईंग द ॲरो, दॅट इज नथिंग बट अर्थ. ठीक आहे. दिस ग्रे पार्ट वी कॅन से, द ग्रे पार्टच्या मध्ये थोडा कुठेतरी ऑब्जेक्ट ठेवलाय. ठीक आहे. सेंटर ऑफ अर्थ पासून कमी अंतरावरती. तर तुमचा असा गैरसमज होतोय विद्यार्थ्यांचा की ऑब्जेक्ट हा सेंटर ऑफ द अर्थ पासून खूप जवळ आलेला आहे. सेंटर ऑफ द अर्थ पासून खूप ऑब्जेक्ट हा जवळ आलेला आहे. याचा अर्थ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी ची व्हॅल्यू किंमत ही वाढेल, बिकॉज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. ठीक आहे. नो, इट इज नॉट लाईक दॅट. वाय, लेट्स सी. ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस ॲज वी गो इनसाइड द अर्थ. ज्या प्रकारे हाईट वाढत चालली, ठीक आहे, जी ची व्हॅल्यू कमी होत जाते. त्याच प्रकारे जर आपण अर्थमध्ये म्हणजे डेप्थमध्ये जर घुसलो अर्थच्या, ठीक आहे, तर काय होईल, त्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू जी आहे ती कमी होते का वाढते. ठीक आहे. लेट्स सी. ठीक आहे. आय नॉट से, लेट्स गो वन बाय वन, लाईन बाय लाईन जाऊयात. ठीक आहे. कारण थोडासा इंटरेस्टिंग पार्ट आहे हा. ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ आर इट डिक्रीजेस. ठीक आहे. वन वुड थिंक दॅट द व्हॅल्यू ऑफ जी शुड इन्क्रीज ॲज पर द फॉर्म्युला, राईट, विच आय ऑलरेडी सेड, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. एखादा विचार करू शकतो की आर ची व्हॅल्यू कमी झाली याचा अर्थ जी ची व्हॅल्यू वाढायला पाहिजे, पण तसं होत नाही. का होत नाही हो? कारण ठीक आहे, हा जो आपण ऑब्जेक्ट ठेवलाय तो कुठंतरी मध्ये, राईट. याचा अर्थ काय झाला, हा जो ग्रे पार्ट तुम्हाला दिसतोय म्हणजे मास डिस्ट्रीब्युशन जो आहे
तो सुद्धा काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. ठीक आहे, मासचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा कमी झालंय, म्हणजे मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी. ठीक आहे, जर दोन्ही मधला रिलेशन बघितला, जे की आर आणि एम मध्ये आहे. ठीक आहे, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, ऑफकोर्स आर कमी झालेलं आहे, नो डाऊट, पण त्याच्यासोबतच आर सोबतच मास डिस्ट्रीब्युशन ऑफ द अर्थ इट ऑल्सो डिक्रीज्ड. ठीक आहे, इट ऑल्सो डिक्रीज, दॅट इज द ग्रॅव्हिटेशन फोर्स फेल्ट बाय द ऑब्जेक्ट. ग्रॅव्हिटेशन फोर्स फेल्ट बाय द ऑब्जेक्ट ऑल्सो डिक्रीजेस. ग्रॅव्हिटेशन फोर्स त्या ऑब्जेक्टने फील करणारा जो ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे तो तो सुद्धा काय होत जातो, कमी होत जातो. का कमी होत जातो, कारण मासची व्हॅल्यू कमी झालेली आहे. काय झालेली आहे, मासची व्हॅल्यू कमी झालेली आहे. बिकॉज मास डिस्ट्रीब्युशन बघू शकता तुम्ही. ठीक आहे, तुम्ही ऑब्जेक्ट इथं मध्ये आणून ठेवलात, जे की ब्लू पार्ट दिसतोय तुम्हाला, इथं ब्लू पार्ट दिसतोय ना, तो ब्लू पार्ट पाशी ऑब्जेक्ट आणून ठेवला, त्याचा अर्थ हा ब्लू पार्ट जो आहे तो फक्त ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करेल. जो ग्रे पार्ट तुम्हाला दिसतोय तो ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करेल का, नाही करणार. इट विल नॉट अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. इट मीन्स दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो डिक्रीजेस ॲज आय मूव्ह ओके टुवर्ड्स द अर्थ. म्हणजे डीप, जसं अर्थ मध्ये डीप 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 जाईल मी. ठीक आहे, त्या पद्धतीने तुमचा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा काय होत जातो, डिक्रीज होत जातो. ॲट द सेंटर ऑफ द अर्थ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बिकम्स झिरो. ठीक आहे, सेंटर ऑफ द अर्थ पहिला ऍक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी किती असते, झिरो असते. ठीक आहे, जनरली एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, इट इज नॉट टू युअर सिलेबस बट जस्ट रिमेंबर द फॉर्म्युला फॉर ऍक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी इज GD is equal to near about G into 1 minus D by R. ठीक आहे, म्हणजे D आणि R डेप्थ when E is equal to radius of the earth, that is 1 minus 1. D is equal to R जो झाला D by D होऊन जाईल. ठीक आहे, that is it, D by D cancel म्हणजे 1 राहील, 1 minus 1 is 0. Hence we can prove mathematically also that at the center of the earth acceleration due to gravity is supposed to be 0. Okay, acceleration to gravity is supposed to be 0 or mathematically it is equal to 0. ठीक आहे, नाउ लेट्स सी द ग्राफ. ठीक आहे, हे ग्राफ दाखवतो की ज्या कशा पद्धतीनं तुम्ही अर्थच्या सरफेस पासून जर वरती गेलात, म्हणजे एक पर्टिक्युलर हाईटला गेलात, तर ऍक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी कमी होत जाते, आणि मध्ये गेलात, सेंटर ऑफ द अर्थकडे गेलात, तर ऍक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी काय होत जाते, कमी होत जाते. कुठं मॅक्सिमम आहे, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ठीक आहे, वी कॅन सी इट हिअर ऑन टू द ग्राफ. ठीक आहे, ग्राफला तुम्ही पाहू शकता की या पॉइंटला पीक पॉईंट आहे, याला पीक पॉईंट म्हणू शकतो. ठीक आहे, हा कुठे आहे, हा ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आहे. ठीक आहे, इट इज ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ठीक आहे, हा पीक पॉईंट भेटला आपल्याला सरफेस ऑफ द अर्थ. इथून जसं जसं आपण आउटसाईडला जाऊयात, म्हणजे एक पर्टिक्युलर हाईटला जाऊयात, त्या पद्धतीने तुमचा ऍक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी कमी 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 होत चाललेली. ठीक आहे, सो इट इज नेव्हर टेंडिंग टू झिरो, बट इट इज नॉट नेव्हर टेंडिंग टू झिरो. ठीक आहे, काहीतरी कमी 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 होत जातं, फ्रॅक्शन मध्ये कमी होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर जसं जसं तुम्ही मध्ये याल, म्हणजे अर्थच्या सेंटरकडे याल. ठीक आहे, अर्थच्या सेंटरकडे याल, सो इट ऑल्सो डिक्रीजिंग, कमी कमी होत जाईल. ठीक आहे, ॲट द सेंटर ऑफ द अर्थ इट बिकम्स झिरो. सेंटर ऑफ द अर्थला ती किती होऊन जाईल, झिरो होऊन जाईल. ठीक आहे, so from the above consideration shows that the value of G is maximum at the surface of the earth and it goes on decreasing. ठीक आहे, it goes on decreasing with increasing depth below the earth's surface and it goes on decreasing with increasing height above the surface of the earth. सर्फेस ऑफ द अर्थ पेक्षा वर पण जा आणि सर्फेस ऑफ अर्थ पेक्षा खाली पण या. ठीक आहे, दोन्हीही केसमध्ये आपली ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही कमीच होणार आहे. मॅक्सिमम कुठे असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ठीक आहे, ओके स्टुडंट्स, आय विल आस्क यू अ सिंगल क्वेश्चन. ठीक आहे, मला एक सांगा, जर अर्थचा सरफेस घेतला मी, ठीक आहे, अर्थचा सरफेस जर घेतला, हा अर्थचा सरफेस आहे, या अर्थच्या सरफेसला मी जर आर पार असा होल पाडलेला आहे, अर्थच्या सरफेसला असा आर पार एक होल पाडलेला आहे. ठीक आहे, एक आय हॅव ड्रिल्ड द बोर वी कॅन से अर्थच्या सरफेसमधून. ठीक आहे, सॉरी, अर्थचा सरफेस असेल समजा, इथून आर पार असा छिद्र पाडलंय. ठीक आहे, समजा नॉर्थ पासून साऊथला असा पूर्ण छिद्र पाडलाय पूर्णपणे. ठीक आहे, ठीक आहे, ह्या मेड टनल, एक टनल मेक केलाय आणि त्याच्यामध्ये समजा एखाद्या स्टुडंटला आपण टाकून दिले मध्ये. ठीक आहे, सो व्हॉट हॅपन्स टू द स्टुडंट्स. सो मला म्हणायचं की त्या स्टुडंटचं काय होईल, मरून जाईल असं उत्तर देऊ नका.
ठीक आहे. वी आर नॉट टॉकिंग अबाउट द व्हॉट टू से व्हॉट इज हॅपन टू द हेल्थ ऑफ द स्टुडंट. नो, व्हॉट विल हॅपन टू द स्टुडंट. स्टुडंटचं काय होईल, तो इथं थांबेल, ठीक आहे, तो इथं थांबेल किंवा तो सेंटरला येऊन थांबेल किंवा तो दुसरं काय होईल. ठीक आहे. सो प्लीज आन्सर द क्वेश्चन इन द कमेंट बॉक्स. कमेंट बॉक्समध्येच आन्सर द्या. ठीक आहे. त्याचा आन्सर मी पुढच्या व्हिडिओमध्ये देतो. ठीक आहे. याचा आन्सर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देतो. प्लीज, इट इज माय रिक्वेस्ट टू आन्सर दिस क्वेश्चन वन्स अगेन.